स्वामी भक्तांनो, स्वामींची अशीच दिव्य वाणी आणि कामनापूर्ती करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामींचा दिव्य संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला आहे। त्यासाठी फक्त या संदेशाला तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। तुम्हाला आज नक्कीच साक्षात्कार होईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुम्ही जे मिळवण्याचा प्रयत्न करत आहात त्यासाठी स्वामी तुम्हाला मदत करतील आणि लवकरच तुम्हाला गोड बातमीही मिळेल। त्यामुळे हा संदेश ऐकत राहा आणि मनापासून नक्कीच ऐकत राहा। श्री स्वामी समर्थ सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापांचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकते आणि क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनतो आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल आणि अडचणींवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा। दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण। हे संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं। म्हणून आपल्या मनामध्ये नक्कीच स्वामींचा वास असला पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण आपण नक्कीच करत राहिलं पाहिजे। स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ म्हणतात की काही गोष्टी या कष्टासाध्य असतात आणि काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायच्या असतात। पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व सधर्म हे केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यांवर सोपवावे आणि त्यानंतर तो ईश्वर हे काही फळ देईल ते सुखाने आपण भोगावे आणि यातूनच खरे समाधान आपल्या जीवनातही लाभत असते आणि तेच आपले समाधानही आहे। म्हणून मित्रांनो, कधी स्वामींची भक्ती सोडू नका आणि कधीही कोण तुम्हाला काय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका। फक्त आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या 3 गोष्टी नक्कीच जाणतो। आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण। या 3 गोष्टी ज्याला माहिती असतात ना, तोच आपला खरा सखा असतो, तोच मित्र आणि तोच आपला प्रियकर असतो। म्हणून चूक ही चुकूनच होते, ते कितीही खरं असले तरी काही चुका या अशा असतात ज्याची शिक्षा ही आयुष्यभर भोगावी लागते। चर्चा आणि आरोप हे फक्त नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच नशिबात असतात आणि तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते आणि त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे आपण लक्षही दिलं पाहिजे। म्हणून आपलं जे अंतर्मन म्हणत असेल तीच गोष्ट खरी असते आणि तेच आपल्याला अंतर्मन काहीतरी सांगत असतं, म्हणून त्याचं सुद्धा तुम्ही नक्की ऐकत चला। म्हणून दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान ही नियती आहे आणि ही आहे की हिसकावून घेणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही। त्यात तुला मार्ग दाखवणार आणि दाखवत असणार आहे मी। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत। म्हणून फक्त स्वामींच्या वचनावर भरोसा ठेवून आपण जीवनामध्ये प्रगती करत राहायचं आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी आपला विश्वासघातही कधी करत नाहीत। म्हणून स्वामींना पदार्थांमध्ये भरपूर गोष्टी आवडतात, तसे पुरणपोळी, बेसनचे लाडू नक्कीच तुम्ही स्वामींना भक्ती करत असाल तर त्यांना ते खाऊ घाला, म्हणजे ते प्रसन्न तुमच्यावर होतील आणि असं काही नाही की तुम्ही खाऊ घातलं नाही तर प्रसन्न होणार नाहीत। स्वामी हे खूप निर्मळ मनाचे आहेत आणि ते प्रत्येकाला आशीर्वाद देतात, पण तुम्ही तुमच्या मनाने अशी सेवा स्वामींची करू शकता। बाळा, कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस असे स्वामी म्हणत आहेत, कारण जो तो त्यांच्या स्वभावानुसार वागणार, तू लक्ष देऊ नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही। तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवता आणि तू स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस। तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान नक्कीच करतो आहेस असं होईल आणि तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठी आणि तुझे कर्म तू नीट करत जा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला समजवत आहेत आणि आपल्याला सांगत सुद्धा आहेत। म्हणून मित्रांनो, स्वामीवरच फक्त विश्वास ठेवा आणि भरोसा पूर्णपणे ठेवा आणि स्वामी सांगतात, वाटा सापडत जातील आपण शोधत जायचं, माणसं बदलत जातील आपण स्वीकारत जायचं, परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायचं, येणारे दिवस निघून जातील आपण ते क्षण जपत जायचं आणि विश्वास तोडून अनेक जण जातील आपण फक्त सावरत जायचं। प्रसंग परीक्षा घेईल आणि घेत जाईल आपण क्षमा आणि क्षमता फक्त दाखवत जायचं आणि आपली क्षमता ही स्वामींना माहिती आहे आणि ते त्याच प्रकारे आपल्याला तेवढाच त्रास देतील आणि आपल्या नशिबात जेवढं असेल तेवढंच आपल्याला त्रास हा कर्माप्रमाणे होणार आहे। म्हणून स्वामी म्हणतात,
सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं हे आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्कीच सुंदरही बनवू शकतो. म्हणून स्वामी म्हणतायत की जे झालंय ते चांगल्यासाठी झालंय, जे होतंय तेही चांगल्यासाठीच होतंय आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून तुम्ही त्याचं कधीही टेन्शन घेऊ नका आणि मनाला तुम्ही दुखावू नका. तुझे कर्म हे तुलाच तारतील आणि तुझेच कर्म तुला मारतील सुद्धा. म्हणून तुझे कर्म तू कसे करायचे हे तुलाच ठरवायचं आहे आणि ते कर्म आपण चांगले केले तर नक्कीच आपल्यासोबत सुद्धा नक्कीच चांगलं होईल. म्हणून मृत्यूनंतरचं कडू सत्य आहे, पत्नी दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतो, पुत्र अगदी दारापर्यंत फक्त आणि फक्त कर्म हेच मोक्षापर्यंत आपले येतात. म्हणून गंगेवर गर्दी असं जमत नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याचे कर्म हे माहिती असतात आणि ते कर्म आपल्याला फेडायला लागणारच आहेत. म्हणून जीवन ही एक यात्रा आहे आणि ज्याचा अंतिम गंतव्यस्थान नाही, फक्त प्रवास हा महत्त्वाचा आहे आणि तो प्रवास आपण अगदी आनंदाने पार पाडायचा आहे आणि आनंदाने करायचा सुद्धा आहे. म्हणून ना जन्म आपल्या हाती ना मृत्यू आपल्या हाती. मग जन्म मृत्यू याच्यातला प्रवास आपल्या हाती असा कसा असू शकतो? आणि जे नशिबात आहे ते नक्कीच मिळणार आणि त्यापेक्षा अधिक काहीच नाही मिळणार आणि नक्कीच तुम्हाला स्वामी भरपूर काही देतील. फक्त स्वामींच्या भक्तीत असावं लागतं. वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते. या 2 वाक्यात नक्कीच भरपूर मोठा अर्थ दडून बसलेला आहे. म्हणून वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे आणि जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुम्ही आयुष्यात चांगल्या दिशेला जाणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस योग्य रस्त्याने जाणे योग्य नसतं. म्हणून आपण कधी कधी तरी दुसऱ्या रस्त्याने सुद्धा जायला हवं आणि या प्रत्येक रस्त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच जीवनात घ्यायला हवा. म्हणून तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहित जाणार आहे. तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी तो उभा राहणार आहे आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. काहींना घर सोडताच मिळालेलं सर्व काही लढत राहिले आयुष्यभर तरी मिळालं नाही काही. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं घर सोडणं सुद्धा आपल्या परिवारासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि ते खूप दुःखदायक सुद्धा असतं. म्हणून जेव्हा जबाबदारीच्या तळ्यात तुम्ही पडाल तेव्हा पोहायला आपोआप आपण शिकून जाल आणि तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला काय गोष्टी मिळत होत्या आणि आपण किती छान राहत होतो. म्हणून ज्ञानाच्या आधारे केलेला अंदाज कधी कधी चुकीचा असू शकतो, पण आलेला अनुभव कधीच चुकीचा नसतो. कारण अंदाज आपल्या मनाने केलेली कल्पना असते आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य असतं. म्हणून ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ नेहमी समजत असतात. म्हणून देणारा देत असतो, घेणारा घेत असतो. काय चांगलं काय वाईट तो सर्व काही पाहत असतो आणि ते फक्त आपल्याला नक्कीच बघत राहायचं आहे आणि स्वामींची भक्ती करायची आहे. माणसाने समोर बघायचे की मागे, यावरच पुष्कळ असे सुख दुःख अवलंबून असते. म्हणून मागच्या आठवणी काढत बसू नका, फक्त पुढचा विचार करा. जाणीव असल्याशिवाय माणसाला मायेचा झरा फुटत नाही एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुला घडवायचे तसं घडव विठ्ठला, या मोहाच्या जाळ्यातून सोडव विठ्ठला. आणि हा मोहाचा जाळ खूप मोठा आहे, यातून तुम्ही गुंतागुंतीचा खेळ खेळाल आणि एक दिवस हा नक्की जीव सोडून तुम्हाला जायचंय आणि प्रत्येकाला जायचंय. म्हणून आनंदाने जगायचं आणि आनंदाने आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायची आहे. कोणी नाही मिळालं म्हणून नशिबाला कोसायचं नसतं. मी अनुभवलंय, काहींना मिळून सुद्धा काही मिळत नसतं. आणि कधीही एक गोष्ट लक्षात घ्या की एकाला चमकवण्यासाठी दुसऱ्याला जिजावं लागतं. काही मिळवायचं म्हटल्यावर सुद्धा काही सोडावं लागतं. जिंकण्यासाठी सुद्धा आधी हारावं लागतं. वर्तमानात रमायचं म्हटल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं. स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा आधी मरावं लागतं. आणि आयुष्याची लढाई सर्वांची सारखीच आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज नक्कीच मरावं लागतं. म्हणून तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहिती आहे का? तुला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे, बस एवढाच फरक असतो. म्हणून मित्रांनो, थकायचं नसतं, लढायचं असतं, पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि आयुष्य आहे, इथं मरायचं नसतं, फक्त जगत राहायचं असतं एवढं मात्र निश्चित आहे. आणि हा काळ आपल्यासाठी आलाय आणि तो आपल्याला निभवायचा आहे, याच्यावरच फक्त आपण विश्वास ठेवायचा असतो. म्हणून चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. आणि केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधी मात्र जीवनातही विसरायची नसतात. म्हणून नाती ही इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतील. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र आपल्यात दिसत असते. म्हणून कितीही मोठा पाठिंबा असला ना
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक मात्र नक्कीच असते। म्हणून यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय, आणि ते प्रयत्न तुम्ही केले तर नक्कीच जीवनात तुम्ही यशस्वी होणार सुद्धा आहे। म्हणून जर पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला, कारण झाडे नेहमी तुम्ही आपली पानं बदलतात, मुळं कधीच बदलत नाही। म्हणून संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात नक्कीच असतं। म्हणून न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकत असतं। म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ असते। म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी किती मिळाली ना तरी तिची माणसाची तहान मात्र कधीच भागत नसते। म्हणून आपल्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली आहे तेवढी भरपूर असावी, आणि आपल्याला त्यात समाधान मानलं नक्कीच पाहिजे। म्हणून आयुष्य हा एक असा मोठा शिक्षक आहे, तो आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवतो। पण तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे, आणि यश हे तुम्हाला मिळणारच आहे। म्हणून भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदा जन्मतात आणि एकदाच ती मरत असतात। म्हणून जिद्द पण अशी ठेवा की जी नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजेत। आणि सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते, आणि त्या कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व कधीच नसते। म्हणून मित्रांनो, एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता आणि जाळू शकता, पण आनंदाची तसेच आहे। तुम्ही जितका आनंद वाटणार तितकाच तो वाढणार, आणि आनंद हा वाढल्याने कमीत कमी कधीच होत नसतो, आणि तो नेहमी वाढत असतो। आणि तुम्हालाही सर्व लोकांना खुश ठेवायचे असेल तर तुम्हाला आनंद वाटत राहावा लागेल। म्हणून समुद्रात किती मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता ही कधीच सोडत नाही, तो शांत असतो आणि स्थिर असतो। म्हणून वेळ तुमची आहे, हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा। हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला जीवनात चांगल्या गोष्टी करायच्या आहे, की त्या मग तुम्हाला असंच जीवन जगायचंय, तुमचं व्यर्थ घालवायचंय। आणि जीवनात अडचणी त्यांना येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात, आणि जे जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नसतात ना, एकतर ते जिंकतात किंवा मग ते जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या शिकत देखील असतात। म्हणून मित्रांनो, कधीच कोणी हारत नसतं, प्रत्येक जण जिंकत असतं, आणि प्रत्येक जण इथे जिंकायला सुद्धा आलंय। म्हणून तुम्ही कुणाशी कंपेअर करू नका, आपण आपलं जगायला शिका आणि टेन्शन नका घेऊ। दुसरं दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं, आणि आपल्याला टेन्शन कोणत्याच गोष्टीचं हे घ्यायला नको, कारण आपल्या पाठीमागे एवढे चांगले लोक असताना सुद्धा आपण कशाला टेन्शन घ्यायचं। म्हणून जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढंच ताकदवान राहाल, आणि अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका। स्वतःची ढाल स्वतः आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा। नक्कीच तुम्ही खूप मोठे व्हाल, आणि तुम्हाला नक्कीच मोठा विजय मिळेल असे मी भगवंताकडे मागतो। आणि तुमच्या पाठीमागे सदा स्वामी समर्थांचा हात राहो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना माझी। म्हणून कमजोर लोक बदला घेतात आणि शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक हे दुर्लक्ष करत असतात। म्हणून स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच अजिबात मिळणार नाही। आणि म्हणून आपला वेळ आपण स्वतः मध्ये घालवायला शिका, आणि आपलं मन हे चांगलं मोकळं राहायला शिका। समजा ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना त्या दिवशी सगळे लोक तुमच्या जवळ येतील आणि तुम्हाला विचारतील, हे तू नक्कीच करून दाखवलंय। म्हणून यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट अजिबात त्यांना दिसत नसतात। म्हणून जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावे लागते, कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून। फक्त आपण जीवन जगायचं असतं। म्हणून कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार करीत नाही, तर संधी निर्माण करण्याची प्रयत्न ते मात्र नक्कीच मनापासून करत असतात। म्हणून तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता, आणि काहीतरी मोठं करण्याची तुम्ही आयुष्यात नक्कीच आलेले असता। म्हणून लोखंडाला फक्त त्यांचा गंज मारू शकतो आणि नष्ट करू शकतो, आणि त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकता नष्ट करू शकते। म्हणून तुम्ही कसं विचार करताना याच्यावर तुमचं जीवन हे पूर्णपणे अवलंबून असतं, आणि ते जीवन तुम्ही विचार करण्यावरच तसंही घडत असतं। म्हणून तुम्ही विचार नेहमी चांगले केले पाहिजे, आणि जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात, आणि तीच लोक पुढेही जात असतात। म्हणून कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंत अशक्यच असते, आणि ते अशक्यच आपल्याला वाटत असते, पण एकदा मिळून गेली की आपल्याला नक्कीच ती मिळवण्यासाठी परत झटावं लागत नाही, कारण तेवढा आपला अनुभव खूप मोठा वाढत जात असतो, आणि
म्हणून कोणतेही ध्येय हे पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते. म्हणून नियोजनाशिवाय एखादं ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते. म्हणून तुमच्याकडे नक्कीच नियोजन असायला हवं. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि मी करू शकत नाही, तर तेव्हाच तुम्ही स्वतःला ओळखलेलं असतं. आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये ते गोष्ट करू सुद्धा शकता. म्हणून थांबू नका. वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. आणि ती वेळ तुमची अशी बदलेल की तुम्हाला परत कुणापासून समोर हात पसरण्याची गरज सुद्धा पडणार नाही. म्हणून माझं भविष्यही माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे असं तुम्ही स्वतःला म्हणलं पाहिजे. आणि तुम्ही त्यासाठी मोठे प्रयत्न सुद्धा केलेले पाहिजे. म्हणून ध्येय खूप महत्त्वाचे असतात यावर माझा विश्वास नक्कीच आहे. आणि जोपर्यंत समोर उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्देश अंतिम लक्ष्य प्राप्ती नाही, तर तुमचं लक्ष केंद्रित करणं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. म्हणून ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवा. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त मात्र नक्कीच असावं. म्हणून जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटाची ताकद ही कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस स्वतःच भविष्य आपल्या हाताच्या रेषांमध्ये शोधत असतो. आणि म्हणून आपण कधीही आपलं भविष्य आपल्या हाताच्या रेषांमध्ये शोधू नये. आपण फक्त विश्वास ठेवावा आणि काम करत राहावे. आणि प्रॉपर नक्कीच तुम्ही प्लॅनिंगने काम करत जीवनात नक्कीच केलं पाहिजे. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल. आणि मग तुम्हाला नंतर कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणून नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात हेच यशस्वी होण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. आणि मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. आणि उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमच्याशी नक्कीच ओळख करतील आणि सांगतील. म्हणून कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत मात्र तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि कधीही हार मानू नका. शेवटपर्यंत लढत राहा. आणि कदाचित शेवटी विजय हा आपलाच पण असू शकतो. आणि आपला विजय हा नक्कीच होणार आहे यावर फक्त तुमचा ठाम विश्वास असायला हवा. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त आहे, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबात असतात. म्हणून कोणाच्याही नशिबात या गोष्टी नसतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्याला बोलून जाणार आहे आणि त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचंय. आणि आपण फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचे. बघा तुमचं आयुष्य किती अनमोल होऊन जाईल आणि किती जीवन तुमचं सुखकर होऊन जाईल. म्हणून आलेले अपयश विसरा आणि येणाऱ्या यशावर लक्ष तुमचं केंद्रित करा. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच होत असते. म्हणून नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली ना तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला सर्व काही त्यांनी मानलं पाहिजे. म्हणून किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि तुम्हाला किंमत देत असतो. कारण तशी व्यक्ती भेटायला नशीबच लागत असतं. म्हणून कोणासाठी वेळ नाही इतकं व्यस्त होऊ नये आणि कुणीही गृहीत धरावं इतकं स्वस्तही कधी आपण आयुष्यामध्ये होऊ नये. म्हणून आपण फक्त नेहमी चांगल्या लोकांना वेळ द्यायला शिका आणि चांगले लोक जमवायला शिका. जीवनामध्ये अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जो इतर माणसांबद्दल बोलतात आणि कोणाविषयी कशाही तक्रारी करतात. म्हणून माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख ही वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून कर्म फक्त आपली चांगले असायला हवे. म्हणून ज्या व्यक्ती नवीन नवीन कल्पना राबवतात ना आणि त्यावर मेहनत करतात अशा व्यक्ती फक्त पैसा कमवणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त यशस्वी होत असतात. म्हणून इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील आणि इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. आशा ठेवा नातं इतकं की आशा संपली तरी नातं मात्र कायम राहील. म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. म्हणून भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्या जवळ असते ना तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. म्हणून संकटे छोटी असो व मोठी कुणालाच नको असते. मात्र अशा संकटामधूनही जे काही घडत जातात ना आणि घडून जातात ना ते खूप पुढे जात असतात आणि त्यांना जीवनामध्ये सर्व काही मिळत असतं आणि त्यांना भरपूर काही स्वामी मदतही करत असतात. तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज हे घडलेले असते आणि ते बीज नक्कीच मोठे होतही असते. म्हणून अडचणी आयुष्यात नाही तर नक्कीच तुमच्या मनात असतात.
आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना, त्या दिवशी मार्ग तुमचा आपोआप निघणार आहे आणि निघत जाईल आणि आपोआप तुम्हाला भरपूर काही गोष्टी या कळायला सुद्धा लागतील. म्हणून पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपून टाकत असते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर मात्र तुम्ही विश्वासात ठेवलाच पाहिजे. आणि निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं नक्कीच जीवनात बदलत असतात आणि ते आपल्या विरुद्ध सुद्धा असून आपल्या बरोबरीने ते होत असतात. म्हणून आपण जे पेरतो ते घेतो आणि आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत. आणि म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास करायला हवा आणि विचार करायला हवा की आपण कसं वागावं आणि कसं आपण हवं. म्हणून आपण जे विचार करत आहात ते व्हाल. आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान नक्कीच होऊ शकतो. म्हणून सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग मात्र आयुष्यात करू नये. म्हणून उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अजिबात तुम्ही थांबू नका. म्हणून शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे आणि नक्कीच आपण पुढे पुढे जात राहायला हवे. म्हणून आपल्याला अनंत शक्ती आणि उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील आणि मोठमोठे कार्यांना आपण नक्कीच सहभागी होऊ शकतो. म्हणून स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. म्हणून कधीच आपल्याला स्वतःला कमकुवत समजू नका. आपण सर्व काही आयुष्यामध्ये करू शकतो ज्याचा आपण विचार करू शकतो. म्हणून इतरांवर अवलंबून राहणे हे शहाणपणाचे नाही, तर शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. आणि म्हणून हळूहळू सर्व काही ठीक होते आणि शेवटी त्याचा नक्कीच लाभ आपल्याला होत असतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा कधीही उपयुक्त ठरत असतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये नक्कीच मदत करायला हवी आणि माणुसकी आपल्या मनामध्ये जिवंत ठेवायला हवी. म्हणून आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. आणि ती जिद्द असली तर नक्कीच आपण ते सिद्धही करून दाखवू. म्हणून जर आयुष्य काही मिळवायचं असेल ना, तर पद्धती बदला, ध्येय अजिबात बदलू नका. म्हणून किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवत असतो. आणि किंमत ठेवत नक्कीच नसणार ना, तर त्याला तुम्ही भावही देऊ नका. त्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच शिकवलं की पाहिजे. म्हणून आपण आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. आणि तो स्वभाव आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असतो आणि जीवनामध्ये भरपूर काही शिकवतही असतो. आपल्या मनामध्ये आणि आपल्याविषयी लोकांमध्ये चांगल्या भावना निर्माण करत असतो. म्हणून तुमचा स्वभाव खूप चांगला असणे गरजेचे आहे. म्हणून आपलं स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची आहे ज्यांचा मुखवटा नकली आहे. तो नकली मुखवटा असल्यामुळे त्यांना कोणीतरी भाव सुद्धा देत नाही. म्हणून पाण्याचा एक थेंब चिखलात पडला ना तर तो संपतो, पण हातावर पडला ना तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त फरक सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत आपण ठेवले पाहिजे आणि सोबत आपण भरपूर काही चांगल्या लोकांची केली तर आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच जीवनामध्ये लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ज्या आपल्याला चिल्लर समजतात त्यांना आधीच भंगाराच्या भावात विकले गेलेले असतात. म्हणून कधीही सूड घेऊ नका. कुजलेले फळ स्वतःहूनच गळून पडत असतात. म्हणून पाठीमागे लागू नका. आकर्षित मात्र सगळ्यांना तुम्ही करा. सगळी माणसं तुमच्या जवळ नक्कीच येतील. म्हणून आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थितीसोबत परिस्थिती सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. म्हणून संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा तू, आणि स्वामी त्याचा बदला नक्कीच घेतील. आणि स्वामी जो तुमच्याविषयी वाईट विचार करत आहे ना, आणि त्याला स्वामी कधीच सोडणार नाही. एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो व मनस्थिती असो, बदल हा घडलाच पाहिजे. नाव तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा नक्कीच तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आणि तो ब्रँड बनवायला जी ताकद लागते ना, ती तुमच्या मनस्थितीत असायला हवी. म्हणून खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते आणि जगासमोर ती आणत देखील असते. म्हणून दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही आणि तो वितळत नसतो. म्हणून जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही ना,
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायची? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय, आणि तो निर्णय फक्त तुम्ही योग्य ठेवायला हवा. आणि योग्य निर्णय ठेवला की जीवनामध्ये योग्य तुमचे डिसिजन होत जातील आणि मग योग्य मार्गावर तुम्ही चालत जाल. म्हणून जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. म्हणून जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही ना, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात आणि जगाला सांगतात की तुम्ही असं चुकीचं करू नका. म्हणून जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आणि नवीन काहीतरी करण्याची. म्हणून आपण नक्कीच पहिल्यापासून सुरुवात करायला शिका आणि शून्यातून निर्माण करणार हे जग असतं. आणि ना तो व्यक्ती खूप पुढे जात असतो ना, मग भरपूर काही. म्हणून आशीर्वाद आणि आत्मविश्वास ही अशी एक शक्ती आहे ना, जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचत असते आणि तुम्हाला नक्कीच ती यशाकडे घेऊन जात असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता ही कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला का सांगितली? कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हा ज्ञानाचा विकास हा पूर्णपणे होत असतो. म्हणून जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात ना, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व आपोआप बदलत असते. म्हणून व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. म्हणून आपल्या मनामध्ये जी काही शंका चालली आहे ना, त्याचं निराकरण करून तुम्ही फक्त यशाबद्दल विचार केला पाहिजे आणि यशाचं तुमच्या डोक्यात फिरलं पाहिजे, तरच ते तुम्हाला मिळेल. म्हणून एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवर मात्र केंद्रित करा. म्हणून आयुष्य फार लहान आहे. जे आपल्यासाठी चांगले वागतात त्यांचे आभार माना, आणि जे आपल्यासाठी वाईट वागतात त्यांना हसून फक्त तुम्ही माफ करायला शिका. म्हणून आयुष्यात गोष्टी भरपूर काही चुकतील आणि भरपूर काही चांगल्याही गोष्टी होतील. फक्त तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करा आणि वाईट गोष्टी सोडून द्या. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपून नक्कीच तुम्हाला कोणीतरी धडा शिकवून जाणार आहे. आणि कोणतरी तुम्हाला धडा शिकवणार एवढे तुम्ही मात्र कमजोर नाही. म्हणून छान असायचं आणि छान राहायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना, त्याचप्रमाणे आपण नक्कीच खुलून राहायचं आणि तसंच आपण असायचं. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. आणि जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात येईल तेव्हा तो माफी मागायला आपल्याजवळ नक्कीच येणार आहे. म्हणून शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती अजिबात नसते आणि तो हरवू शकत नाही. म्हणून कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचत असतात. म्हणून कठीण रस्त्यानेच तुम्ही गेले पाहिजे आणि तेच रस्ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जायला तयार असतात. म्हणून काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात आणि ती वाट मोकळी करण्यासाठी आलेली असतात. हे समजायला सुद्धा आपलं भाग्य लागत असतं. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला धोका देत येतोय आणि धोका देत आलाय सुद्धा. म्हणून चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो, त्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. म्हणून आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधी अयशस्वी होत नाही आणि तो नक्कीच यशस्वी सुद्धा होत असतो. म्हणून आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्टही अवघड नसते आणि जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. फक्त तुम्ही प्रयत्न हा प्रामाणिकपणे करायला शिकले पाहिजे. तुम्ही किती हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग या जगामध्ये होणार नाही. म्हणून परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थिती आपल्यात निर्माण करीत असते. आणि तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता. कारण उशीर असा प्रकार कधीच होत नसतो. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्यासाठी संधी देते, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मात्र संधी तुमच्यातून निसटत असते आणि परत ती संधी तुम्हाला कधीच भेटत नसते. म्हणून कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पडेल. आणि लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला मात्र नक्कीच असतो. म्हणून शांत डोक्याने नक्कीच जीवनामध्ये विचार केला पाहिजे आणि नक्कीच जीवनामध्ये माणसं ही जोडून ठेवली पाहिजेत. माणुसकी किती श्रीमंत असते ही आपल्याला अशी माणसं भेटतात की जी काही अपेक्षा न ठेवता गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आपल्याला नक्कीच जीवनामध्ये लाभलेली आहे आणि ती श्रीमंती आपल्याला लाभणार सुद्धा आहे. म्हणून मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात.
कारण ते सुद्धा कमी आणि आपला जास्त विचार करत असतात आणि स्वतःचा विचार कमी करत असतात. या जगामध्ये तुम्ही समजून घेतलं पाहिजे, कोणीच कोणाचा विचार करत नाही, पण हे लोक मात्र नक्कीच पूर्णपणे आपलाच विचार करतात. म्हणून दुसऱ्याच्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर मग आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात आणि खूप लहान असणार सुद्धा आहात. म्हणून दुसऱ्याचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना, त्याची प्रगती देखील साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही आणि त्याची प्रगती देव करतच असतो. म्हणून लाखो क्षण अपूर्ण पडतात. आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते, ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. यशाचा शिखर चढण्यासाठी क्षणभर सर्व कारणीभूत ठरतो, वरून खाली फक्त आपल्याला पडण्यासाठी. म्हणून फक्त आपण गर्व आणि अहंकार जगामध्ये कधीच करू नये आणि कधीच आपण त्याविषयी विचार सुद्धा करू नये. म्हणून वर्षातले 2 दिवस तुम्ही काहीच करू शकत नाही, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. म्हणून जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर आजच करा, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तोच दिवस तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे आणि पुढे घेऊन जाऊ शकतो, कारण तोच दिवस तुम्हाला विसरायचा नाहीये आणि त्या दिवसाची सुरुवात तुम्ही आजपासून करायची आहे. म्हणून स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमच्या पाया खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून घेण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा नक्कीच मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि तशी इच्छा निर्माण झाली तर ती व्यक्ती तुमच्यासोबत देखील असतील आणि तुमच्या सोबत येतील सुद्धा. म्हणून जीवनामध्ये संपत्ती कमवायचं आणि तेवढंही महत्त्व आहे, कारण संपत्ती नाही कमावली तर लोक आपली लायकी काढत असतात आणि म्हणून संपत्ती कमावणे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि संपत्ती कमावली नाही तर लोक भरपूर काही गोष्टी आपल्याला बोलून जातील आणि आपल्याला ते नक्कीच सहन सुद्धा होणार नाही. म्हणून वैयक्तिक दृष्टिकोनाची तत्व असतात. म्हणून प्रामाणिक प्रयत्नांच्या आधारे माणूस स्वतःच्या आयुष्यात उत्थान करू शकतो आणि यापेक्षा अन्य प्रोत्साहन तर बाब मला ठाऊक नाही. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास ठेवा आणि मनापासून तुम्ही विश्वास तो ठेवायचा आहे, कारण तुम्ही जर स्वामींवर मनापासून विश्वास ठेवला तर सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि जीवनामध्ये सर्व काही तुम्हाला मिळेल. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, स्वामी समर्थांचे नामस्मरण तुम्ही केलंच पाहिजे आणि जप करत असताना तुम्हाला फक्त स्वामींची आठवण आली पाहिजे. मग स्वामींची आठवण तुम्हाला आली की मग सगळं काही तुम्ही विसरून फक्त स्वामींच्या मनात तुम्ही गुंग होऊन जाईल आणि तुम्हाला दुसरं काही सुचणार देखील नाही. फक्त स्वामींविषयी विचार तुमच्या मनात चालत राहतील आणि तुम्हाला फक्त स्वामींविषयी सर्व काही या जगामध्ये दिसत राहील. म्हणून फक्त तुम्ही पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या 3 लोकांचा स्वामी म्हणजे शेषनाग भगवान विष्णू त्यांना प्रणाम तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि म्हणून संकटातून वाचण्यासाठी आत्मरक्षण हे केलेच पाहिजे आणि आपण आपले धन नेहमी सुरक्षित ठेवले पाहिजे. तसेच वेळेप्रसंगी धनसंपत्ती खर्च करून स्त्रियांचे रक्षण करणे आवश्यक असते. म्हणून सर्वांपेक्षाही आपले रक्षण करावयास हवे आणि आपण स्वतःचे रक्षण करू तेव्हाच आपण नक्कीच पुढेही जाऊ आणि पुढे आपल्याला भरपूर मार्गही मिळतील. म्हणून प्राचीन काळापासून ही परंपरा राहिली आहे की ऋषीमुनी आणि विद्वान लोक ज्या कोणत्या कार्याचा प्रारंभ करीत असतात त्या अगोदर ते देवाचे स्मरण अवश्य करीत असतात आणि ज्यामुळे ते कार्य सफलतापूर्वक संपन्न होऊ शकेल. म्हणून आचार्य चाणक्य देखील सर्व शक्तिमान प्रभू विष्णूला नमस्कार करून नक्कीच ते आपल्याला काही उपदेश देऊ इच्छितात आणि ते उपदेश तुम्ही नक्कीच जीवनामध्ये ऐकले पाहिजे. आणि ते उपदेश ते खरं सांगतात, जे सांगतात ते अगदी खरे असते आणि त्यानुसार ते बोलतही असतात. म्हणून तुम्हाला त्यांच्या नक्कीच प्रत्येक विचारामध्ये जी शक्ती आहे ती अनुभवली पाहिजे आणि ती शक्ती जर तुम्ही अनुभवली तर तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळेल आणि तुम्हाला कळेल की जीवनामध्ये आपण कसे वागले पाहिजे आणि कसे वागल्याने आपण जीवनामध्ये दुसऱ्यांच्या नक्कीच नजरेत आपण मोठे होऊ आणि जीवनामध्ये आपल्याला भरपूर काही यश हे मिळतच जाणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक विचार हा ध्यान देऊ नये का आणि तुम्हाला तो ध्यान देऊन ऐकावाच लागेल. आता स्वामी भक्तांनो, आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. म्हणून तुम्ही माणसं ओळखायला हे नक्की शिकले पाहिजे. माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक असते आणि स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत नक्कीच करतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम टिकून ठेवा आणि नक्कीच तुम्ही तो टिकून ठेवायचा आहे. मी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांच्या इच्छा स्वामी पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना धन लाभ हो आणि भरपूर तुमची प्रगती हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. संकट आलं तरी वाचण्याचे रस्ते खूप असतात, पण फक्त ते दिवस नसतात, दाखवणारे फक्त स्वामीच असतात. म्हणून
फक्त चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणून निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून फक्त स्वामींवर भरोसा ठेवा आणि सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आणि भरोसा ठेवण्यासाठी एकमेव म्हणजे सद्गुरू आहेत, आणि जे आपल्याला सुख दुःख पासून सुखरूपकडे आनंद रूपकडे नेतात. आणि म्हणून भरोसा फक्त सद्गुरू वचनावर ठेवावा, मनुष्य वचनावर नाही, कारण ते कधी स्थिर नसते आणि ते अस्थिरतेकडेच आपल्याला नेणार नक्कीच आहे. म्हणून मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी, त्याला अभिमान कशासाठी असता, आशीर्वाद स्वामींचा पाठी, मग व्यर्थ चिंता आपल्याला कशासाठी. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेच्या साठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो आणि मोठा असतो. म्हणून प्रत्येकाला तुम्ही मदत करत चला आणि आयुष्यात पुढे जात चला. स्वतःच्या शोधात निघाल्यावर कळते की स्वतःसारखा सोबती कोणी नसतो आणि आपल्याला स्वतःला सर्व काही आपण चांगलं करायला लागतं आणि तुझे चांगले दिवस येणार, तुझे सर्व स्वप्न पूर्ण होणार, विश्वास ठेव असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींचं वचन आपण नक्कीच ऐकायला हवं आणि त्याचप्रमाणे आपण वागायला हवं. म्हणून मित्रांनो, आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाला आणि कोणाचा फायदा घेतला नाही आणि कोणाला वाईट आपण बोललो नाही. याचाच आपण अभिमान बाळगला पाहिजे. आणि देवाच्या दारात सुद्धा याच गोष्टी नक्कीच पाहिल्या आणि ओळखल्या जातात. म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात, पण नाव घालवायला एकही क्षणही लागत नाही. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, पण त्या सुटून जातात आणि स्वामींच्या कृपेने कधी आपल्याला अडचण येणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी येत असतात. फक्त स्वामींचे नाव घ्या, त्या सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून निघून जातील आणि पळून जातील. म्हणून तुम्ही स्वामींचे जेवढे जास्त नाव घ्याल तेवढे जास्त स्वामी तुमच्या मागे असतील आणि पाठीशी असतील. कारण आपण एखाद्या व्यक्तीला बोलावले तरच तो आपल्याकडे येत असतो. म्हणून आपण जसे स्वामींना बोलू आणि आतुरतेने आपण हाक घालू तर मग स्वामी नक्कीच आपल्या पाठीमागे येतील. म्हणून नक्कीच नाती तुम्ही जपावेत आणि अगदी मनापासून जपावीत. पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी आपण ठेवली पाहिजे. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात ना, त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्या आयुष्यभर ही टोचत राहतात आणि ते आपल्याला समजतही असतं. म्हणून आयुष्यात मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्कीच घ्या. कारण जेवढं तुमचं वय असतं तेवढा त्यांचा अनुभव मात्र नक्कीच असतो. नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपला एकच दोष असू शकतो आणि हा तुम्ही ओळखला पाहिजे. म्हणून दोष कोणाला देऊ नका. काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या ना, तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात आणि तशा व्यक्तींसोबत आपण राहिलं पण नाही पाहिजे. दगडाचं ठीक आहे, तो थोडा शेंदूर भासला की म्हणजे देव तरी होतो, पण तयार करता येईल त्याला. पण माणसाला असा कोणता रंग आपण दिला पाहिजे म्हणजे माणसातली माणुसकी आणि माणूस नक्कीच बनता येईल. म्हणून आयुष्याचं फाटक असो वा तुटकं नशीब सोडून सगळं काही शिवता येतं, एवढं फक्त मात्र नक्कीच आहे. म्हणून कधी कधी आपण खरंच हारतो, नाती निभवता काळजी करता वाट बघता आणि लोकांना म्हणता. म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे पाहून सुखाची स्पर्धा केली तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण आपल्या मार्गात खूप अडचणी येणार आहे आणि खूप सुखही येणार आहे. पण त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल. म्हणून माघार घेणे कधी मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता मात्र जीवनात प्रयत्न करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे आणि आत्मविश्वास हा असावाच लागतो. आणि म्हणून जीवनात तुम्ही सुरुवात करत चला आणि आत्मविश्वास ठेवत चला. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास हा स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीनेच वाढतो आणि ती ताकद तुम्ही वाढवली की तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही
आणि भविष्य आपणास माहीत नाही, म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय ती मिळत नसते. आणि म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी सहनही कराव्या लागतील. मग त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असले पाहिजे. प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे नक्कीच शक्य होते. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात देखील. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करायची असावी. कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर मग स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र येणार नाही आणि तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपली साथ देत असते आणि कठीण परिस्थिती आपली परीक्षा येईल. पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्षात आपल्याला लढायला लागतं आणि लढायला लागणारच आहे. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण नक्कीच करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला नक्कीच येणार नाहीत. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते हे सत्य कोणी नाकारू मात्र शकत नाही. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपल्या चांगल्या प्रकारचं काम करू शकते आणि हे दाखवून देत असते. म्हणून जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होऊ लागते. आणि ज्यामुळे न थांबता आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याची तयारी ठेवली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा. कारण प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच करून देत असते. आणि या ठिकाणी या काळात आपल्याला कळतं की कोणती माणसं कशी आहेत आणि आपल्यासोबत कोण कसं वागलंय. म्हणून त्यानुसार आपल्याला अनुभव सुद्धा येत असतात. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि म्हणून आपली परिस्थिती जशी गरिबी असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य द्या आणि ते आपण दिलेच पाहिजे. वाचनाचे आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते आणि ती ताकद आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करणे ही सवय आपण लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा. कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची आपण फक्त मानसिकता ठेवली पाहिजे आणि मानसिकताच आपल्याला पुढे घेऊन जात असते. आणि आपल्या पाठीमागे स्वामींचा हात नक्कीच हात आहे आणि म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. आणि जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका. कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असेल तर मग उद्या सुख मिळेल. आणि म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आणि हे आनंदाने जगणं तुम्ही नक्कीच विसरू नका. कारण आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न मात्र करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत.
कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करत राहा. संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला होणार सुद्धा नाही. आणि म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हे ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुमच्या जीवनामध्ये सोडू नका. आणि जीवनात जर कधी कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षांवर मात करून यश मात्र मिळवले आहे. म्हणून जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून तुमची बाजू योग्य असेल तर कधी माघार घेऊ नका. कारण या जगात सत्तेचीच परीक्षा घेतली जाते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही. आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येण्यास शक्य होते. आणि मग तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टीला अभ्यास आपल्याला नक्कीच करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. ज्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. कोणतीही गोष्ट ही जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो. म्हणून तसा वापर तुम्ही करा. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हाला अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून तुमच्यावर जर वेळ आली आहे तर तो व्यक्ती सुद्धा तुमच्यासाठी उभा राहील. अशी माणसे तुम्ही नक्कीच जोडली पाहिजे. आणि वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जो असतो ना तो जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्कीच शिकवत असतो. म्हणून एकदा विषय संपूर्ण आणि पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते. आणि मग पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू आणि शकतोच असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे हे धोकादायक आहे. त्यामुळे संकटावर मात करून आपल्याला प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य मात्र नक्कीच आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू कधी शकत नाही. आणि म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारी लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते भेटत असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे. आणि हे भरपूर आवश्यक आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे मात्र शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते.
त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात करता येते। आणि एखादी गोष्ट होण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळेल। म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून नक्कीच मग ते ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित करू शकतो। आणि म्हणून यशस्वी व्यक्तीच्या जीवनात विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात। आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात। म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील। म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो। म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपणास आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य मात्र पूर्ण होत नाही। म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही ना, तेव्हा आपण आयुष्यात खूप काही गोष्टी मिळवू शकतो। कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत नाही। म्हणून एखादे ध्येय ही सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही, कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळ येऊ शकते। आणि अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते। म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते। आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची मात्र गरज आहे। आणि म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला पाहिजे। आणि उमटवला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे आवश्यक आहे। निर्णय घेण्याचं धाडस निर्माण करणे गरजेचे आहे, कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही। तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय हे घ्यावेच लागतील, आणि ते निर्णय घेत असताना भरपूर चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील। म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा देतात ना आणि ते येतात ना, तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होत असते। म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे। आणि कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडून देतात आणि जगताना संघर्ष करावा लागतो, हे सत्य आहे। आणि त्यांच्याबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो, आणि हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद बनवा, आणि ती बनलीच पाहिजे। म्हणून स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र मिळत असते। आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात, आणि त्यामुळेच लोकांचा विजय होत असतो। म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर येऊ शकता। आणि जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल। आणि जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना हा करावाच लागतो, कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो। आणि आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे, कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात, आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो। म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे। म्हणून त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा, आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे, कधी काय होईल हे सांगता येत नाही। म्हणून कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास नक्कीच ठेवता आला पाहिजे, आणि ते ठेवता आला म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळेल। आणि आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील, आणि हे सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात मात्र नक्कीच घडतील। आणि म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनून आपली जी जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे महत्त्वाचे आणि आवश्यक आहे। म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता
ही एक अशी व्याख्या आहे ना की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून परिपूर्ण नक्कीच म्हणू शकते. आणि कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात आणि ते मिळवूनही देतात. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरत असतात. कारण यांना सामोरे न जाता कोणतीही आणि कोणीही यशस्वी मात्र होऊ शकत नाही. म्हणून खरं तर काळ आपणास सामर्थ्यवान बनवत असतो आणि एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल. आणि त्यामुळे परिस्थिती कशी असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले मात्र काम आहे. आणि ते खंबीरपणे जर तुम्ही उभे असाल तर मग तुम्ही जीवनात भरपूर पुढे जाल आणि भरपूर तुम्ही काहीतरी मिळवू शकाल. म्हणून खंबीरपणे उभे राहा आणि तुम्हाला कोणी झुकू शकणार नाही याप्रमाणे ताठ मानेने उभे राहा. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद किंवा कृती कधी महत्त्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज असते आणि ती मदत जर आपण केली तर मग तो व्यक्ती आपल्याला कधीच विसरत नाही. म्हणून जीवनात यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघडच नक्कीच समजत असतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते. म्हणून जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्त्वाची असते. कारण कौतुक एखादी चांगली गोष्ट केल्यास होते तर प्रोत्साहने चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा देत असते. म्हणून अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्त्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते आणि ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक आहे आणि ते समर्पण तुम्ही केलेच पाहिजे. माणसाचे मन हळवे असले तर मग चांगले चालेल पण दुबळे नसावे. पण कारण दुबळे मन हे योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तिथे तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय घेतलाच पाहिजे. आणि एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण या जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे आणि असे तुम्ही सिद्ध करू शकता. आणि चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडविल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाही. त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे मात्र गरजेचे होऊन जाते. आणि दुःखात, संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तीला सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. आणि शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्यकाळ चांगला करण्यास मात्र होतो. आणि फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा मग माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती लक्षात आपल्या येत असते. आणि शिक्षणातून, पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल पण जीवनात आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान तो कधीही विसरू शकणार नाही आणि शकतही नाही. हे माणसाच्या जीवनातील वास्तव आहे आणि हे तुम्ही ओळखलं पाहिजे. म्हणून यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे हे कधीच तुम्ही थांबवू नका आणि तुम्ही प्रयत्न करत राहा. जीवनाचा प्रवास हा आपल्याला साधा व साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा. कारण जसे लोक स्वतःची यशस्वी होतील ना आणि तुम्हालाही यशस्वी मात्र ते नक्कीच करतील. म्हणून एखाद्या ओसाड अशा माड रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते ना त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा ही नक्कीच मिळत असते. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगाचा सामना कराल. कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला भरपूर काही तुमच्या हक्कासाठी लढावेच लागणार आहे आणि मग खंबीरपणे तुम्हाला उभे राहावेही लागणार आहे. मग तुम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार असणे गरजेचे आहे. म्हणून स्वतः मेहनत कष्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. आणि कारण असे अस्तित्व तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तसेच तुम्हाला तुमच्या केलेल्या कष्टाची जाणीवही नक्कीच मात्र करून देईल. म्हणून संकटाचा सामना आणि संघर्षाचा काळ प्रत्येकाला ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे महत्त्वाचे असते. आणि तुम्ही
मात ती केलीच पाहिजे. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही संकटात असाल ना, तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुम्हाला नक्कीच तुमचा स्वतःवरील विश्वास वाढणार आहे. आणि पुढे हा स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देईल. म्हणून जीवनात जे निर्णय अवघड असतात तेच निर्णय आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरतात. आणि त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका आणि ठाम निर्णय घेऊन जगायला शिका. जीवनाचा प्रवास कधीच आपण ठरल्याप्रमाणे आणि ठरवल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे लागते आणि तसेच जिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट टाळावे. म्हणून तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत ठेवा की जो कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहू शकत नाही आणि ती इमारत उभी राहण्यासाठी आपल्याला पाया मजबूत करावाच लागेल. आणि जीवनात जगत असताना धाडस खूप महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येणार नाही आणि ते साध्य होणारही नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाची तपासणी करावी. कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर ठरू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार मात्र केला जाईल. आणि समाजात एखादा नवीन बदल घडून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बदलला आणि बघितला आहे तर एखादा क्रांतिकारी बदलण्याची सुरुवात एका व्यक्तीने केली गेलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल स्वीकारलेले आहेत. म्हणून आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारी संकटे अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे मात्र आवश्यक आहे. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने नक्कीच उभे राहत असते. आणि नशीब पण जो प्रयत्न करतो त्याला त्याच्या सोबत असते. तो प्रयत्न करत नाही त्याच्यासोबत नशीब पण येत नाही. म्हणून आयुष्यात संघर्ष कधी करावा लागला ना तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश मिळवून देतील. आणि स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या या संदेशाला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एक श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच गोड आणि स्वप्नपूर्ती करणाऱ्या संदेशामध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.